तो फ्लावर समजला पण वाघ बाहेर निघाला. फक्त एका सेल्फीमुळं एका भारतीय पर्यटकावर या वाघानं हल्ला केला. थायलंडच्या प्रसिद्ध टायगर किंगडममध्ये जे घडलं, जे ऐकून तुमच्या देखील अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. या थरारक व्हिडिओमध्ये एक भारतीय तरुण वाघासोबत फोटो घेण्यासाठी जवळ आला. सुरुवातीला सगळं शांत होतं, पण असं काही सेकंदात वातावरण बदललं जे पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप जोडतो. वाघ शांत बसलेला होता. एक प्रशिक्षक त्याला नियंत्रित करीत होता आणि अचानक वाघ झडप घालतो. त्या तरुणाचा घाबरलेला आवाज आजही सोशल मीडियावरती पसरतोय. मात्र हा तरुण सुदैवी ठरला. त्याला फक्त किरकोळ जखमा झाल्या, पण हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे भरून आले. पर्यटकाचं सुरक्षिततेबद्दल काय, प्राण्यांना एवढ्या जवळ नेण्याचा धोका किती मोठा असतो आणि वाघ अचानक आक्रमक का झाला, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. काहीजण म्हणतात प्राण्यांच्या पाठीमागे हात लावणं त्यांना सहन होत नाही, तर काहीजण म्हणतात वाघांना औषध देऊन कृत्रिम शांतता निर्माण केली जाते. टायगर किंगडमसारख्या ठिकाणी थरार तर आहेच, पण त्यामागे लपलेला धोका देखील आहे. ही किंमत आपण तयार आहोत का ती भरण्यासाठी? नक्कीच असे जीवघेणे स्टंट करताना 100 वेळा विचार करा. आणि अशा धोकादायक पर्यटन स्थळाबद्दल तुमचं मत काय, नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.